प्रेमात म्हणजे एक असा थिओरिटिकल प्रश्न आहे, प्रेमात पडला असतास का रे? म्हणजे जस्ट एक मैत्री आहे मेडिकलला, थोडंसं काम करते आणि मग डॉक्टर झाली आहे. म्हणजे माझं म्हणण्याचा अर्थ आहे की सहवासाने प्रेम फुलत गेलं, पण तिचे काहीतरी असे गुण असतील ना की ती नाही ऍक्टर. नक्कीच. मी म्हणलो तसं मी ह्या गोष्टींबद्दल खूप स्पेसिफिक आहे. माझ्या मित्रांनाही माहिती आहे की मला फार गोष्टींची कटकट नसते माझी, पण मला काय आवडतं आणि काय नाही आवडत हे माझं खूप क्लॅरिटीने ठरलं असतं. म्हणजे त्यात माझं दुमत कधी होत नाही किंवा कधी संभ्रमात नसतो मी की याबद्दल काय. तर त्यामुळे माझ्या आईबाबांचं एक उत्तम एक्झाम्पल मी घरी बघितलं होतं की लव्ह मॅरेज काय असतं किंवा काय असू शकतं, किंवा दोन मैत्रीतून निर्माण झालेलं प्रेम काय असतं हे मी आधीपासून बघितलं होतं. आणि त्यामुळे माझे जे क्रायटेरियाज होते हे मला खूप क्लॅरिटीने माहीत होते की मी काय शोधतोय. तर त्याच्यातल्या जवळपास प्रत्येक ह्याच्यामध्ये शिवानी बसत होती. म्हणजे आमच्या आत्ता जे मी नाटक लिहिलं आहे ॲक्च्युली त्याचा बेस काहीसा हाच आहे की तुमच्या लग्न करायच्या आधी मोठ्या गोष्टी तुम्ही बघता की मुलगा कोण आहे, कमवतो किती, राहतो कुठे, घरचे कसे तो वगैरे. पण भांडणं त्यावरनं नाही होत. भांडणं कशावरनं होतात की ह्याला रात्री AC कितीवर ठेवायला लागतो, सकाळी कोणाला बाथरूममध्ये किती वेळ लागतो. भांडणं या फालतू मुद्द्यांवरच होतात. त्यामुळे मला ही क्लॅरिटी होती की मैत्री आधी पाहिजे, कारण माझे असे खूप मुद्दे आहेत की मला हे असं लागतं आणि तसेच समोरच्याची असतील. आणि अर्थात ती मुलगी आपल्या घरी राहायला येणार आहे म्हणजे अकोमोडेट तिच्याही गोष्टी मला खूप कराव्या लागणार आहेत, बिकॉज शी इज टेकिंग दॅट स्टेप. त्यामुळे ज्या काही क्रायटेरिया होतात किंवा कम्पॅटिबिलिटी खूप महत्त्वाची वाटते मला. की प्रेम, आता सगळेच म्हणलं जसं भीती दाखवतात की प्रेम किती दिवस टिकतं माहीत नाही, पण कम्पॅटिबिलिटी आयुष्यभर टिकू शकते तुमची. त्यामुळे ती कम्पॅटिबिलिटी आहे का नाही, तर त्यामध्ये शिवानी सगळ्यातच खरी उतरते. तिला पुस्तकं वाचायला खूप आवडतात, तो एक माझा खूप मोठा क्रायटेरिया होता. कारण माझ्यासाठी पुस्तकं वाचणं हे खूप माझ्या जवळची गोष्ट आहे. त्यामुळे जर माझी बायको पुस्तकं न वाचणारी असली तर मी तिच्याशी पॅशनेटली कशाबद्दल बोलणार. तर त्या बाबतीत ती माझ्याही पुढे आहे. म्हणजे ती माझ्याही पेक्षा जास्त पुस्तकं वाचते आणि जास्त वैविध्यपूर्ण वाचते. म्हणजे कदाचित माझे काही ठराविक जॉनर्स आहेत जे मला आवडतात वाचायला, पण ती वाटेल ते म्हणजे काहीही अंत नाही अशा पद्धतीची ती पुस्तकं वाचते. दुसरी गोष्ट सेन्स ऑफ ह्युमर. एकमेकांचा सेन्स ऑफ ह्युमर जुळायला लागतो असं मला वाटतं जर तुम्हाला टिकायचं असेल तर. कारण माझी अशी घाण सवय आहे की जेवढी सिच्युएशन सिरियस होत जाते तेवढे मला फालतू विनोद सुचतात. म्हणजे मी प्रोसेस तसं करतो की अत्यंत वाईट म्हणजे मी सांगूही नाही शकत अशा ठिकाणी सुद्धा मला विनोद सुचू शकतात. की नुकताच ॲक्सिडेंट झाला असतानाही मला विनोद सुचलेले आहेत, कारण मी प्रोसेस तसं करतो माझ्या इमोशन्स. तर त्यामुळे तो सेन्स ऑफ ह्युमर कळणारी, शेअर करणारी मला मुलगी हवी होती, ती होती शिवानी. म्हणजे काहीच त्याच्यामध्ये हे नाही. तिसरं म्हणजे माय लव्ह लँग्वेज इज शेअरिंग थिंग्स. म्हणजे मला आवडणाऱ्या फिल्म्स दाखवायला आवडतात, मला आवडणाऱ्या नाटकांना लोकांना मी हात धरून घेऊन जातो, मला आवडणारी पुस्तकं मला रेकमेंड करायला आवडतात. तर त्यामुळे ते सगळं माझ्याबरोबर एन्जॉय करू शकणारी मला हवी होती. तिथं टिकमार्क मोठा होता. आणि एक क्रायटेरिया माझा खरं तर होता हाही की मला शक्यतो ह्या फील्डमधलीच बायको हवी होती. कारण खूप सोपं आहे. म्हणजे असं नाही की स्टार कपल वगैरे असलं काही फालतूपणा नाही, पण या फील्डमध्ये काही खूप स्पेसिफिक प्रॉब्लेम्स असतात किंवा काही स्पेसिफिक अडथळे असतात किंवा स्पेसिफिक कॉम्प्लिकेशन्स असतात. ती तुम्हाला या फील्डमधले तुम्ही नसाल तर तुम्हाला कळत नाही. म्हणजे का उशीर होणार आहे, म्हणजे शिफ्ट एक्सटेंड का होणार आहे? शिफ्ट एक्सटेंड झाली याचा अर्थ की नाही मग आपलं भेटायचं ठरलं होतं की हे मी समजून नाही सांगू शकत की शिफ्ट एक्सटेंड झाली आहे म्हणजे काय, किंवा उद्या सुट्टी आहे पण काल माझी नाईट झाली त्यामुळे आज मी झोपणार आहे ला समोरची व्यक्ती चिडून चालणार नाही की त्यांना नाईट म्हणजे काय हे कळलं की असे काही बेसिक हे होते. अर्थातच ती ॲक्ट्रेस नसती तरी ह्या बाकीचे सगळे मुद्दे तिचे जुळतात आणि आम्ही तसे खूप कम्फर्टेबल आहोत. त्यामुळे मे बी ती स्टेप मी घेतली असती आणि मे बी ते अडथळे मी पार केले असं, पण थँकफुली त्याचं काही झालं नाही. म्हणजे तुझी लव्ह लँग्वेज काय? माझी आता खरं तर विराजसनी जे सांगितलं सर्व काही ती त्याची झाली. मी ओव्हर थिंकर आहे. मी खूप छोट्या छोट्या गोष्टींचा, विराजस असं म्हणतो की तू छोट्या छोट्या गोष्टींचा खूप विचार करतेस आणि मोठ्या गोष्टी अशा पटकन तू निर्णय घेऊन मोकळी होतेस ज्या इतरांना अवघड वाटतील अशा गोष्टी. तर त्यामुळे रोजच्या आयुष्यामध्ये मी ज्या गोष्टींचा जास्त गरजेपेक्षा विचार करते आणि माझाच मूड खराब करून घेते तर त्यावेळी आणि तो चिल आहे. त्यामुळे अशा वेळी तेच की
नको त्यावेळी त्याला जे जोक्स सुचतात ते माझ्यासाठी उपयोगाचं आहे, कारण मग तो माझा मूड लाईट करू शकतो. आणि दोघंही ओव्हर थिंकर असल्यावर मग प्रॉब्लेम येऊ शकतो, तर तसं तो नाही आहे. तर त्यामुळे ते ती मला खूप चांगली गोष्ट वाटते. आणि दुसरं म्हणजे आर्ट्सविषयी आम्ही खूप बोलू शकतो एकमेकांची. पुस्तकं असतील, फिल्म्स असतील, सिरीज असतील. माझं जेव्हा ठरलं की या फील्डमध्ये मला आता करिअर करायचं आहे, तेव्हा माझं हेही ठरलं होतं की मला या फील्डमधलाच नवरा हवा आहे. कारण मला अगेन विराजस म्हणला तसंच, की सगळं मी समजावून सांगेन तुला, पण जर ते तुला आधीच समजत असेल तर खूप बरं होईल असं मला वाटायचं. आणि दुसरं, मुलांबाबत युजली मुली ज्या तक्रार करतात की ह्याला सांगितल्याशिवाय काही कळतच नाही, की मला सगळं सांगायला लागतं, तसं विराजसचं नाही आहे. ह्याचं That's a क्रेडिट big brownie point. इट इज. आणि याचं क्रेडिट मी मृणालताईला देते पूर्णपणे. ती सांगत असेल आता हे कर, ती आता त्याला ते कर. सांगते. आणि त्या दोघांची मैत्री इतकी चांगली आहे ना, की विराजसला कळतं की मूड कसा ओळखायचा आणि काय पद्धतीने मूड हँडल करायचा. त्यामुळे मला ते त्याला कधीच सांगावं लागलं नाही. आणि हा खूप मोठा प्लस पॉईंट आहे. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.